काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यो असं का बोलला ह्याचं उत्तर पुराव्यासकट देतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तकात उघड उल्लेख केलेला आहे. पान नंबर 133. हिंसाचाराच्या प्रत्येक कृतीचा निषेध करण्याच्या बाबतीत श्री गांधी अगदी काटेकोर असतात व स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्यांनी काँग्रेसला हिंसाचाराच्या वेळोवेळी निषेध करायला लावले. मात्र अशा प्रकारच्या खुनाचा सत्राचा गांधींनी कधीही निषेध केला नाही. मम्मांनी या निर्घृण खुनाचा निषेध केला नाही. इतकेच नव्हे तर श्री गांधींनी या खुनाचा निषेध करण्याचे आवाहन प्रमुख मुसलमान नेत्यांना केले नाही. त्याप्रकारे ते पूर्णपणे मौन पाळले. अशा प्रकारच्या भूमिकेच्या एकाच गोष्टीच्या आधारावर स्पष्टीकरण करता येईल की हिंदू मुसलमान ऐक्याची गांधींना फार चिंता होती आणि हिंदूंच्या बलिदानाने जर ते साथ देऊ शकणार असेल तर काही हिंदूच्या खुनाची पर्वा नव्हती. मुसलमानांच्या चुकांवर पांघरून घालण्याच्या या प्रवृत्तीमुळे ऐक्याच्या हेतूला धोका निर्माण होऊ लागला. कारण इथं एक खुनाचा एका खुनाचा उल्लेख केलेला आहे. तर अब्दुल कयाम याने खून केला होता नथुरामल. या खुनामध्ये त्यांच्या नेत्यांनी म्हटलं होतं की कारण त्याने केलेली कृती कुराणच्या कायद्यानुसार समर्थनीय आहे. त्याला धार्मिक हुतात्मा म्हणून प्रशंसा केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये गांधीजींना काहीच बोललेला नाही. त्याच्यावर पांघरून घालायचं काम केलेलं आहे. आणि हे काँग्रेसवाल्यांची सत्यता आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे.